हॅलो बच्चो, गणिताचा बादशाह यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा एक्सरसाइज 1.5 स्टार्ट केलेली आपण मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरची. क्वेश्चन नंबर 4 असा आहे, राईट द सिम्बॉलिक फॉर्म ऑफ द फॉलोइंग स्विचिंग सर्किट्स, कन्स्ट्रक्ट इट स्विचिंग टेबल अँड इंटरप्रिएट इट. म्हणजे आपल्याला काय काय करायचं आता बघा, एक स्विचिंग सर्किट दिलेलं आहे, ह्याचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आहे आणि त्याच्यानंतर स्विचिंग टेबल लिहायचं आहे. स्विचिंग टेबल म्हणजे इनपुट आउटपुट टेबल लिहायचं आहे, जे की आधी आपण सॉल्व्ह केले होते असे काही प्रॉब्लेम त्या टाईपमध्ये. आणि नंतर रिझन सांगूया आपण, इंटरप्रिएट करूया त्याला. तर सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहूया पहिल्यांदा S1 साठी P म्हणू आपण, ते पॅरललमध्ये कनेक्ट आहे म्हणजे ऑरमध्ये. S2 साठी आपण Q म्हणू आणि त्याचं निगेशन घेऊ. निगेशन का, तर S2चा डॅश आहे, डॅश असेल तर निगेशन घ्यायचं. परत हे ऑरमध्येच आहे, पुन्हा S1 डॅश आहे म्हणजे निगेशन P. सिरीजमध्ये हे दोन कनेक्ट म्हणजे अँड, आणि हे S2 म्हणजे Q, याला ब्रॅकेट देऊ आपण. हा झाला सिम्बॉलिक फॉर्म. आता ह्या सिम्बॉलिक फॉर्मला आपण काय करू शकतो, चला इथेही ब्रॅकेट दिलं तरी चालतो, काही प्रॉब्लेम नाही. आता ह्या सिम्बॉलिक फॉर्मला आपण स्विचिंग टेबलमध्ये लिहूया. बघा स्विचिंग टेबल P Q 1 1 0 0 1 0 1 0. सुरुवातीला आता आपण निगेशन Q काढूया, किंवा निगेशन P ची पण गरज पडणार आहे, पण चला निगेशन Q काढून घेऊ. आता Qचा कॉलम बघायचा, 1 असेल तर 0, 0 असेल तर 1, 1 असेल तर 0, 0 असेल तर 1, म्हणजे हे निगेशन असतं. 1चं निगेशन 0, 0चं निगेशन 1 असतं. आता हा P और निगेशन Q ऑरने कनेक्ट आहे, ऑरने कनेक्ट असेल तर 0 0 असेल तर 0 घ्यायचं. मग P आणि निगेशन Qचा कॉलम बघायचा. हे दोन कॉलममध्ये कुठेही 0 0 बघायचं. 0 0 असेल तर 0, नाही तर बाकी सगळे 1 असतात. त्याच्यानंतर आपण निगेशन P अँड निगेशन Q. आता निगेशन P काढलं नाही आपण, निगेशन P आधी काढून घेऊया. बघा निगेशन Pचा कॉलम आहे, तर 1चं निगेशन 0, 1चं निगेशन 0, 0चं निगेशन 1, 0चं निगेशन 1. आता त्याच्यानंतर निगेशन P अँड Q. अँडमध्ये 1 1 असेल तरच 1 असतं. मग बघा निगेशन P आणि Q हे दोन्ही अँडने कनेक्ट आहेत. मग 1 1 कुठे बघायचं, 1 1 असेल तरच 1, नाही तर बाकी सगळे 0 असतात. आता P और निगेशन Q और निगेशन P अँड Q. बघा आता ऑरने कनेक्ट आहे. काय ऑरने कनेक्ट आहे, हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट, हे दोन्ही ऑरने कनेक्ट आहे. मग ऑरचा इनपुट आउटपुट टेबल काय सांगतो, 0 0 असेल तर 0. बघा 0 0 कुठंच नाही, म्हणजे सगळे 1 1 1 येणार. लास्ट कॉलममध्ये बघा सगळे 1 1 आले, म्हणजे इथं लास्टला आपण इंटरप्रिएट काय सांगणार, इंटरप्रिएट मध्ये सांगणार काय की समजा आपण याच्यामध्ये एक लॅम्प बसवला, तर लॅम्प ऑलवेज काय राहणार आहे, ग्लो राहणार आहे, म्हणजे चालूच राहणार आहे. कारण सगळे 1 1 आलेत. 1 1 आले तर ऑन असते आणि 0 आले तर ऑफ असते. म्हणजे इथं काय लॅम्प ऑलवेज ऑन राहणार आहे. मग इथं म्हणूया आपण लॅम्प ऑलवेज ऑन, लॅम्प ऑलवेज ऑन, हे इंटरप्रिएटमध्ये सांगितलं आपण. आता त्याच्यानंतर बघा पुढचा सेकंड नंबरचा क्वेश्चन. सेकंडमध्ये पहिल्यांदा सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहू आपण. S1 साठी आपण P घेऊया ऑरमध्ये, म्हणजेच ऑर इथं ब्रॅकेट टाकू आपण. S1 डॅश आहे म्हणजे निगेशन घ्यायचा आहे Pचा. S1 आणि S1 डॅश आणि S2 हे सिरीजमध्ये कनेक्ट आहे म्हणजे अँड घ्यायचा. निगेशन Q, निगेशन का घेतलं तर S2चा डॅश आहे म्हणून. आता ह्या सगळ्याला ब्रॅकेट देऊ आपण, आणि हे सगळे पॅरललमध्ये म्हणजे ऑरमध्ये. पुन्हा एक ब्रॅकेट टाकू आपण. S1 साठी P सिरीज आहे दोन्हीमध्ये म्हणजे अँड, आणि S2 साठी Q. हा झाला सिम्बॉलिक फॉर्म. आता याचा इनपुट आउटपुट टेबल ड्रॉ करूया आपण. मग बघा दोन स्टेटमेंट आहेत, P Q 1 1 0 0 0 1 0 1. सुरुवातीला आता निगेशन P आणि Qची पण गरज पडणार आहे, निगेशन Q. तर बघा Pचा कॉलम 1 असेल तर 0, 1 असेल तर 0, 0 असेल तर 1, 0 असेल तर 1, कारण की 1चं निगेशन 0 आणि 0चं निगेशन 1 असतं. आता Qच्या कॉलममध्ये 0चं निगेशन 1, 1चं निगेशन 0, 0चं निगेशन 1, 1चं निगेशन 0. आता सुरुवातीला आपण निगेशन P अँड निगेशन Q हा ब्रॅकेट काढूया, म्हणजे हा कॉलम कंप्लीट करू आपण. आता अँडने कनेक्ट आहे काय, निगेशन P आणि निगेशन Q. मग अँडचा इनपुट आउटपुट टेबल काय सांगतो, 1 1 असेल तरच 1, 1 1 असेल तरच 1, नाही तर बाकी सगळे 0 असतात. आता P और निगेशन P अँड निगेशन Q. आता हे कंप्लीट करू आपण कॉलम. आता हे Pचा कॉलम आणि ह्या ब्रॅकेटचा कॉलम म्हणजे हा कॉलम, म्हणजे हे दोन कॉलम कशाने कनेक्ट आहेत, ऑरने कनेक्ट आहेत. मग ऑरचा इनपुट आउटपुट टेबल सांगतो 0 0 असेल तरच 0. मग बघायचं कुठे 0 0 आहे 0 0 असेल तर 0, नाही तर बाकी सगळे 1 असतात. आता P अँड Q हा कॉलम कंप्लीट करू आपण. बघा P अँड Q. आता हे दोन P अँड Q अँडने कनेक्ट आहेत. मग अँडने कनेक्ट म्हटल्यानंतर 1 1 असेल तर 1, 1 1 असेल तर 1, नाही तर बाकी सगळे 0 असतात. आता हे दोन्ही ब्रॅकेट, हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट ऑरने कनेक्ट आहे, म्हणजे हे दोन कॉलम ऑरने कनेक्ट आहेत. आता हे पूर्ण बसत नाही म्हणून ह्याला नंबरिंग देतो. 1 2 3 4 5 6 7 8, म्हणजे 6 नंबर आणि 7 नंबर, 6
आणि 7 हे दोन कॉलम कशाने कनेक्ट आहेत, ऑरने कनेक्ट आहेत, ऑरने. 6 आणि 7 का लिहिले तर हे टोटल 6 म्हणजे हे ब्रॅकेट इथं आणि 7 म्हणजे हा ब्रॅकेट आहे आणि ऑरने कनेक्ट आहे. आता ते तिथं जागा बसत नाही म्हणून आपण 6 आणि 7 केले. आता ऑरने कनेक्ट असेल तर इनपुट आउटपुट टेबल काय सांगतो, 0 0 असेल तर 0 असतं. मग बघा 0 0 असेल तर 0, नाही तर बाकी सगळे 1 असतात. कशामध्ये, ऑरमध्ये. तर अशा पद्धतीने आपण हे इनपुट आउटपुट टेबल कंप्लीट करतो. त्याच्यानंतर इंटरप्रिएट सांगायचं आहे आपल्याला. इंटरप्रिएट. तर इंटरप्रिएटमध्ये काय सांगणार, एक वेळेस स्विच काय राहणार आहे, ऑफ राहणार आहे आणि बाकी अदरवाईज ऑन. मग इथं लिहूया आपण 1 टाइम्स स्विच ऑफ अँड अदरवाईज ऑन. बाकी मग तिन्ही ठिकाणी ऑन राहणार आहे, फक्त एक वेळेस ऑफ. किंवा असं लिहू शकतो आपण 1 टाइम स्विच इज ऑफ अँड 3 टाइम्स स्विच इज ऑन, असं लिहिलं तरी चालेल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण आता. तर बघा क्वेश्चन नंबर 3 म्हणजे 4 मधला लास्ट क्वेश्चन. परत आपल्याला ह्या स्विचिंग सर्किटला सुरुवातीला काय करावं लागेल, सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहावं लागेल. याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहूया आपण. बघा S1 साठी P घेऊया, ऑरमध्ये कनेक्ट आहे. निगेशन Q, निगेशन का Qचं, तर S2चा डॅश आहे म्हणून निगेशन. परत ऑरमध्ये S3 म्हणजे याचं निगेशन घ्यावं लागेल, R. S3 साठी R सिम्बॉल घेतला आपण आणि त्याचा डॅश असल्यामुळं S3चा डॅश असल्यामुळे निगेशन. याचा एक ब्रॅकेट क्लोज करू आपण. आणि हे कसं कनेक्ट आहे, सिरीजमध्ये म्हणजे अँड घेणार आपण. S1 साठी पुन्हा काय P म्हटलं तर इथं आपण काय करूया, असा ब्रॅकेट टाकूया. आणि ऑरमध्ये म्हणजे पॅरलल असल्यामुळं ऑर S2 इथे एक ब्रॅकेट टाकू आपण. S2 म्हणजे काय Q, S3 अँड R, हे दोन्ही सिरीजमध्ये कनेक्ट आहे म्हणून अँड. आता इथं ब्रॅकेट दोन्हीपैकी कोणालाही एकाला टाकला तरी चालतो, दोघाला टाकला तरी चालतो. कोणाला घ्यायचा ब्रॅकेट सुरुवातीला, चला सुरुवातीलाच टाकू आपण. इथं असा ब्रॅकेट घेऊ आणि ह्या दोघाला एक ब्रॅकेट टाकून देऊ. बघा आता पहिल्यांदा याचा इनपुट आउटपुट टेबल काढूया आपण. P Q R. आता ह्याच्यामध्ये P Q R मध्ये 1 1 1 1 4 वेळेस 1 1 आणि 4 वेळेस 0 0 0 0 0 लास्ट 0. आता 4 वेळेस 1 1 4 वेळेस 0 0 लिहिले. त्याच्यानंतर 1 1 0 0 1 1 0 0. त्याच्यानंतर 1 0 1 0 1 0 1 0. आता पहा निगेशन Q लागणार आहे आपल्याला, निगेशन Q. त्याच्यानंतर आता पहा निगेशन Q म्हणजे Qचा कॉलम बघायचा. निगेशन Q म्हणजे काय, 1 असेल तर 0 1 असेल तर 0 0 असेल तर 1 1 0 0 1 1. आता त्याच्यानंतर निगेशन Q आणि P हे कॉलम बघायचे. हे Pचा आणि निगेशन Qचा दोन्ही कशाने कनेक्ट आहेत, ऑरने. म्हणजे P ऑर निगेशन Q हे कंप्लीट करायचं आधी. आता बघा P आणि निगेशन Q, ऑर म्हटल्यावर काय, स्विचिंग सर्किटमध्ये 0 0 असेल तर 0 घ्यायचं ऑर म्हटल्यावर. मग बघा 0 0 कुठे, 0 0 असेल तर 0 0 0 असेल तर 0, नाही तर बाकी सगळे 1 असतात. त्याच्यानंतर परत P ऑर निगेशन Q हा ब्रॅकेट कनेक्ट आहे कशाने, ऑरने. कशासोबत, निगेशन R. अरे पण आधी आपल्याला निगेशन R काढावं लागेल. हे पहा निगेशन R हे फाइंड करावं लागेल आधी. आता आरचा कॉलम बघायचा. हे आरचा कॉलम, आरच्या कॉलममध्ये आपल्याला काय करायचं आहे, 1 असेल तर 0 घ्यायचे कारण त्याचं निगेशन आहे. 1 असेल तर 0 0 असेल तर 1 1 असेल तर 0 0 असेल तर 1 0 1 0 1. ओके. आता निगेशन आरचा कॉलम आधी कंप्लीट करू आपण. पहा P ऑर निगेशन Q ऑर निगेशन R. इनपुट आउटपुट टेबल किंवा स्विचिंग टेबल ह्याला म्हटलं तरी चालतं. आता बघा हा ब्रॅकेट म्हणजे हा कॉलम आणि निगेशन आरचा कॉलम ह्या दोन्ही कशाने कनेक्ट आहेत, ऑरने. ऑरचा इनपुट आउटपुट टेबल काय सांगतो, 0 0 असेल तर 0. मग बघा 0 0 कुठे, 0 0 असेल तर 0, नाही तर बाकी सगळे 1 असतात. आता Q अँड R घेऊ आपण. Q अँड R. Qचा कॉलम हा आणि Rचा कॉलम हा, हे दोन्ही कशाने कनेक्ट आहेत, अँडने. अँडचा इनपुट आउटपुट टेबल काय सांगतो, 1 1 असेल तर 1 1 1 असेल तर 1 1 1 असेल तर 1, नाही तर बाकी सगळे 0 असतात. आता P ऑर Q अँड R हा ब्रॅकेट कंप्लीट करून घेऊ आपण. पहा Pचा कॉलम आणि Q अँड Rचा कॉलम हे दोन्ही कशाने कनेक्ट आहेत, ऑरने. मग ऑरचा इनपुट आउटपुट टेबल काय सांगतो, 0 0 असेल तर 0. मग बघा ह्या दोन्ही कॉलममध्ये 0 0 आहे का कुठं, 0 0 असेल तर 0 0 असेल तर 0 0 0 असेल तर 0, नाही तर बाकी सगळे 1 असतात. ओके. अँड लास्ट, आता लास्टमध्ये घेताना काय करावं लागणार आहे, P ऑर निगेशन Q ऑर निगेशन R ब्रॅकेट क्लोज
अँड परत ब्रॅकेटमध्ये P ऑर Q अँड R ब्रॅकेट क्लोज्ड. बघा आता म्हणजे हा ब्रॅकेट आणि पुढचा हा ब्रॅकेट म्हणजे हा ब्रॅकेट. तर हे दोन्ही कॉलम म्हणजे हे दोन्ही ब्रॅकेट कशाने कनेक्ट आहेत? अँडने कनेक्ट आहेत. मग अँडचा इनपुट आउटपुट टेबल काय सांगतो? 1 1 असेल तर 1 असतं, नाही तर बाकी सगळे 0 असतात. 1 1 असेल तर 1 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 1 1 असेल तर 1, नाही तर बाकी सगळे 0 असतात. हा झाला स्विचिंग टेबल कंप्लीट किंवा इनपुट आउटपुट टेबल म्हणू शकतो. आता इंटरप्रिएटमध्ये काय लिहायचं? तर बघा इंटरप्रिएटमध्ये काय लिहिणार आपण? 1 2 3 4 4 स्विच ऑन आहेत आणि 4 ऑफ आहेत. मग इथं लिहू आपण 4 स्विच इज ऑन अँड 4 स्विच इज ऑफ. इट इज अ व्हेरी सिम्पल. तर राहिलेले क्वेश्चन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व पूर्ण चॅप्टर कंप्लीट पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा व नवीन व्हिडिओचे अपडेट पाहण्यासाठी बेल आयकनला प्रेस करा आणि तुमच्या कॉलेजच्या ग्रुपवर ही लिंक या व्हिडिओची लिंक शेअर करा. धन्यवाद.